काय करून राहिली होती तू? आई काही सांगू नका मला. आई काही सांगू नका मला. मला नाही राहायचं या जगात. आता नाही राहायचं मला या जगात. सुनबाई असं बोलू नको. सारखा चिंट्याची बाबा देतून. सविता इकडे पाय. तू इकडे पाय म्हणून राहिली ना. सांग सविता मला आता ते काय म्हणणं आहे? काही नाही आई. काही बोलू नका माझ्यासोबत. मग तू कोण जीवाला फाशी लावून घेऊन आली होती? सांगू नका म्हणतो तू. तू पहिले लढणं बंद कर. लय झालं तू. आता हे शेवटचं आहे. तुला चुप बस म्हणून राहिली ना. मी काय म्हणतो ते ऐक तू. सांगा सांगा. तुला या जगांदी कोण राहायचं नाही आहे. मला याचं उत्तर दे पहिले तू. नाही आई नाही राहायचं मला. राजाजी कधी बी माझ्यासोबत भांडणं करतात. कधीच माझ्यासोबत चांगलं वागत नाही. सविता तो चांगला वागत नाही म्हणून तू जीवन संपून टाकतं काय? म्हणजे त्याच्या मात्र तुझे जीवन आहे काय? माहिती आहे ना तुले? बार बार जन्म भेटते काय मानवाचा? एकचदा भेटते ना. आणि एवढं कोणाच्या आहारी जाणं सोडून दे सविता. एकटं आपण जन्माला येतो, एकटं मरा लागते. कोणी असो तो, नवरा असो, पोरगा असो, पोरगी असो, स्वतंत्र जगणं शिकतो. बस झालं आता याच्या त्याच्यावर अवलंबून राहणं. मायावर बी तुला अवलंबून राहायचं काम नाही. लक्षात ठेवतो. आई कसं करू मग मी? कसं करू गायले? शिकेल सवरेल पोरगी असतो, स्वतःच्या पायावर उभी राहतो. तुला कोणाची मनी आहे काय की सासू म्हणते घराच्या बाहेर जाऊ नको, की सासरा म्हणते याच्यासमोर त्याच्यासमोर बोलू नको? सांग तुला मनी आहे का कोणाची? झाले तुझे पोरं मोठे मोठे. आता निघ घराच्या बाहेर. आता कर कोणतं बी काम. मनी आहे का तुले? तो चांगला वागत नाही म्हणून संपून टाकतो मी. आणि तो पाहिजे तर तिकडे मज्जा करते आणि तू इकडे तुझे जीव देतं. आई माझं शिक्षणही पूर्ण नाही झालेलं. 12वीच झालेली आहे फक्त. मग करणं कम्प्लीट. तू त्या हाती आहे सगळं करणं. शिक्षण कर, नोकरी कर, तुला जे वाटेन ते तू कर. हे नाही त्या हाती जीव घेणं. हे असं काय करून राहिली तू? सविता शांती सांगू राहिली. बरोबर आहे सगळं. सांगा ना 2 गोष्टी आता. शांती कशी राहिली तर सांगा सांगा. अजिबात आता डोळ्यात आसू दिसले नाही पाहिजेत. आणि खंबीरपणे उभी राहतो. बंद करते आसू टपकवणं. मोठी म्हणते लेकराला शिकवतो, लेकराला डॉक्टर करतो, इंजिनियर करतो. आणि हे अशी स्वतः जीवाचं कमी जास्त करायला निघतं. काही कामाचं नाही असं. अजून तर ती दिल्ली दूर राहिली. आतापासून मरतो मरतो करून राहिली. पोरी शांतीचं ऐकशील तर फायद्यात ठरशील. मी कधी कधी रस्ता भुलतो, पण रस्ता भुलल्यावर शांतीच्या मार्गावर येतो मी. शांतीनं लय कष्ट भोगले. शांतीनं जीवनात लय सक्सेस होऊन दाखवलं पोरी. मी तिच्यासमोर म्हणून दाखवत नाही, पण शांतीचा मार्ग घेतो. बरोबर आहे आईचं. लेकराले कोण पाहिजे? मी मेल्यावर राजाजी तर राणीसोबत लग्न करून घर जवळ चालले जातील. माझ्या लेकराची वाक्य होतील. नाही नाही आता मी गुड्डीची भेट घेतो. आईने परमिशन दिली, काही ना काही करतो. नाही जीवानं जात मी आता. राजाजीले करून दाखवीन मी. आणि आता नवऱ्यासोबत अजिबात बोलणं बंद करतो. नवऱ्याला गरज नाही माही, मला बी गरज नाही नवऱ्याची. सविताबाई बघा सापडली घरी. ओ सविताबाई. गंगूबाई काल आली नाही तू? सखूबाईच्या रोडगे पार्टीन दी? नाही ना बाई, मला की नाही वावरातच अर्जंट काम होतं सविताबाई, म्हणून नाही आली मी. काय म्हणत होती गंगूबाई? का सविताबाई आपण चल ना आता लोन केस करू ना बचत गटाची. संपत आलं आपलं आता शेवटचं. हे किस्त भरू आपण. आणि मॅडमले म्हणून आम्हाला लोन पाहिजे. लय अर्जंट काम आहे बिचारी आता. चल ना मग. सगळेच कामं असतात पैशाचे. चल गंगूबाई संध्याकाळी. आई तुमच्या मागा मागा फिरू का मी चहा घेऊन? गुड्डी आवाज देते ना घरातच. दे गंगूबाईले दे. नाही नाही सविता ज्याचा हिचा तोच दे. चल गुड्डी येतो. घ्या ना काकू. राहू दे नाही म्हणत असेल तर.
आणते बरं. का गुड्डी, तू म्हणस ना सविता त्याच्या घरी गेली ती काल, काहीतरी सांगून राहिली होती ना तू. काय झालं मग तिच्या घरी? बापा बापा बापा, आई तिचा नवरा तो लयच आहे. एक चापट मारली माझ्यासमोर, म्हणते मारलीच नाही. नाही नाही, सविता ताईवर लय अत्याचार करते. पण तो पाहून घे कसा आहेत कोणाच्या घरी. आणि माझ्या श्याम पाय. गुड्डी आहे काय घरी? गुड्डी आई कोण आहे काय माहित बाई. सवितासारखा आवाज आला मला. शांताबाईची सून. काय माहित आली शिंत. सविता ताई या या घरात या. अहो माय बाई, सविताने गुड्डीला मैत्री केली वाटते. अहो माय, बोलत बी नाही माझ्यासोबत, डायरेक्ट घुसली घरात. पाहू दे मले काय आहे तर यायचं. शांते पाहिनं नाही आहे ना. सविता शांते इकडे ये ना. काय होय, पाहिलं काय इकडे तिकडे? बाहेर पाहिलं काय? शांते सगळ्याच इकडे पाहिलं मी, कुठेच नाही आहे सविता. जाऊ दे, आपण आली की सांगते. आणि तिले असं बंदिस्त नका ठेवू, मोकळं रोदे तिले. बरं चिंतेच बाबा, बरं आपण वेळेवर आलो. देवाने आपल्याला बुद्धी दिली, नाही तर काय झालं असतं. जा तुम्ही, लेकरं उठतीन तपा. हाव शांती. पण घे माझ्या बहिणीला बी म्हणतो, अशी हिंमत द्यायचं मिले. स्वतःच्या पायावर उभं करा, कोणावरच अवलंबून नका राहू देऊ. पातीले जीवन जगायले किती खुशी वाटते. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांताबाईले लई मेहनत लागते हो. तो मग आता आपण सुनबाई कुठे गेली? आपण हिंमत द्या तो, कोण हिंमत देईन? जाऊ दे, आपण येते घंटाक भरात वापस. चल सविता येईपर्यंत स्वयंपाक पाणी करून ठेवतो. तिला बी हरी येते जरा. नाही शांतीने आज लय चांगलं काम केलं. सविताचा जीव वाचवला, नाही तर काय माहित आता काय झालं असतं. चिंट्याचे बाबा कधी बसून काय करायले तुम्ही? हे घ्या वांगे कापून द्या मला, मी कणिक भिजवतो, पोळ्या करतो. हा शांती आण मी देतो कापून. चिंट्याचे बाबा आता आपल्या दोघं मिळून कामं करतात घरचे. सविता बी आता काही ना काही करू दे तिले, तिचे मनाचे समाधान होऊ दे. आण दे शांती. आण आता, लेकरं उठेपर्यंत शांतीला लसूण शिलून देतो, वांगे कापून देतो, सगळं करून देतो. सविता ताई तुम्ही माझ्या घरी आल्या, मला खूप बरं वाटलं. बसा. हा गुड्डी, कामच तसं होतं. थांबा मी पाणी आणतो, चहा आणतो. नाही फक्त एक सांग मला तू. सांग ना सविता ताई, सांग निर्धास्तपणे विचार मला, काय विचारायचं आहे तर. मला असं वाटते तू म्हणशील सविता ताई काही पण विचारते. विचारू काय आहे? विचार ना सविता ताई, तू विचारासाठीच तर आली. माझी मोठी बहीण म्हणून सांगतो तुला मी. सांग विचार, काय विचारतं? गुड्डी मला ना ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे. फर्स्ट इयरला ॲडमिशन करायची आहे मला. मी ऐकलं होतं तुझी ॲडमिशन आहे म्हणून. हा सविता ताई आहे ना, मग कर ना, त्याच्यात काय आहे? खरंच सविता ताई माझीच ॲडमिशन आहे. खरंच का? म्हणजे चल ना आजच, नाही तर उद्या चल. गुड्डी मी लय खुश आहे गुड्डी. किती वर्षापासूनची इच्छा पुरी होती माझी, लग्नापासूनची. हो माहिती काही चुकल्या करून राहिले का वय? माझ्या चुकल्या करून राहिले वाटते. आई या लवकर, चरून नका तू. या लवकर या. दिसली वाटते मी. नाही गुड्डी, मी तसंच तुम्हाला विचारपूस करायला आलती. चहा देऊ काय, पाणी देऊ काय? सविता सगळं ठीकठाक आहे ना सविता? सविता काकू पहिले ठीक नव्हतं, पण तुमच्या घरी आली ना, तुमच्या सुनीला भेटली, सर्व काही ठीक होईल अशी आशा वाटते. चला गुड्डी येतो मग मी तयारी करून. हो सविता ताई या, मी वाटच पाहतो. सविता आई मी सांगतो तुम्हाला, तिला काय विचारता तुम्ही? गुड्डी पाहिजे बरं, तिच्या मधात पडू नको. हे सुनवारे काही बऱ्या नसतात. आणि तुला माहित आहे शांताबाईचा स्वभाव वैली त्याने वैली आहे. शांताबाई बी काय लफडा आहे तुमचं, काय आहे
मला सांगतो आई, ज्यावेळेस लफडं करू ना तेव्हा तुम्हाला सांगू. बस जा तुम्ही आराम करा आता. बोलायची चव नाही बायकाईले. लफडं स्वतः लफडेबाज असतात म्हणून त्याच्या तोंडात ते शब्द येतात. काय आहे माय, शांताबाईनं बी फोन नाही केला ना, काही नाही केलं. नाही तर कोणतं काम पडलं की शांताबाई ये माघरी. आता तर बापा सून येते, सुनीले भेटायला. नाही नाही, शांताबाई मला विचारपूस करावं लागेल. तू सून माघरी काय लिहून राहिली. अजिबात नवऱ्यासोबत बोलायचं नाही आता. आणि जे करायचं आहे ते करायचं. जे इच्छा असली, जे मन असलं तेच करायचं. सासू सासरे सोबत आहेत बस. हिल म्हणा वाऱ्याने, राजाले म्हणा. राजा जी नाही म्हणायचं त्याला आता, नुसतं राजा. मी जेवढी जेवढी इज्जत देतो तेवढं तेवढं डोक्यावर बसते. अरे बापरे. सविता, काल आली नाही सविता तू? ते आईचा भंडारा होता, तू दिसलीस नाही. नाही काकू, लय अर्जंट काम होतं आणि लेकराला बरं नव्हतं म्हणून मी आली नव्हती. सविता, ते आता लेकरही मोठे मोठे झाले असतील नाही? पाय आता बी तुला सांगतो मी, तू आणत असेल तर आणत जाय. मै बबली आहे की नाही, मैसून ते ट्युशनला घेऊन राहिली. आता उद्यापासून तिची बॅच सुरू होते. पाय मग तुझे लेकरं बसत जाते तर. सुषमा काकू, बरोबर सांगितलं तुम्ही. कधीपासून घेऊन राहिली बबली? उद्यापासून? हो हो. हा सोने, पिंकी, छकोली सगळे विद्यार्थी आहेत. पाय ना तुझे लेकरं येत असतील तर. नाहीतर पुढच्या वर्षी म्हणता ना शाळेत टाका लागते तर बसतील, सवय पडते त्याले. ठीक आहे पाय तुम्ही बसते, आणून देते बबलीच्या आहे तिचा. नाहीतरी मला अर्जंट काम आहेत. चल सविता येतो. नाही नाही देवा, माझे सगळे योग चांगले आहेत. देवाला असं वाटते की मी शिकली पाहिजे. पण घे आपापच सुषमा काकूत दिसली. लेकराईले आईच्या भोवती नाही अकात करायला पुरत, बबलीच्या जवळच नेऊन ठेवायला पुरते. आणि राज्याले म्हणा दे द्यायचे पैसे ट्युशनचे दोघायचे बस. आणि लेकरही माझे ट्रेन होतात. शांताबाईची सून चांगली वाटते पहिल्यापेक्षा. आई, कुठे गेले आई? आली वाटते सविता. अरे इकडे आहे का तुम्ही? सविता, कुठे गेली सविता? आई तुम्ही सांगितलं ना आता. आता मग सांगेन तुम्हाला कुठे गेलती. येतो मी. माय बाई काय करून राहिली बाई, अजून चालली. जाऊ दे जाऊ दे, तिच्या मनाचे समाधानी होते. चल भांडे कुंडे घासघूस केले, आता 5-6 पोळ्या टाकतो. शांताबाई, मीच बोलू राहिली ना सविता. शांताबाई बोल सविता बोल. शांताबाई तू इथून आलती माझ्या घरी, काय गोष्टी केल्या गुड्डी संग काय नाही, आणि चालली गेली. हा म्हणे सविता काकू मग सांगतो तुम्हाला, असं काही बोलली. शांताबाई सगळं ठीक आहे ना? सविता माझ्या घरची तू काहीच काळजी करू नका आता, माझ्या सगळं ठीक आहे. काय झाली ती माझ्या घरी मग शांताबाई? तू इसून आता काय सुनील विचारलं तू आता? मैसून घरी नाही ना अजून? आली की मी विचारतो. माय बाई माझ्या घरून तर किती वेळची गेली. कुठे गेली मग? मैसून मला माहित आहे कुठे जाते कुठे नाही जात. जाय ना कुठे गेली तर येतेच घरी. ठीक आहे पोळ्या करून राहिली मी, गॅस सुरू आहे माया. ठेव बापा ठेव. मला विचारून राहिली मैसून आलती तू इसून आलती. ये ना मोकळं सोडलं माझ्या सुनीले माया. आता राजाने बी मानत नाही मी. हा मंडळी नवीन जन्म झाला माझ्या सुनीचा. पहा आता माझ्या सुनीले मी काय काय करवतो आणि काय काय करायला लावतो. तुम्ही बी पहा, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. जेवढं तुम्ही सुनीले मोकळं सोडसाल तेवढं ती चांगलं वागेल. तिने बाहेरचा अनुभव येते. आई का रे बेशर्मे, भांडण केलं का सविता सोबत? फाशी घेऊन आली ना ते. बरं झालं मी वेळेवर आली, नाही तर जीवाने गेली असते ना, दिली असते का त्या भरून. आई फाशी?
मला नाही माहित. तिच्या संग भांडण केलं त्याने मी घरी नसताना. खबरदार जर तिच्या संग बोलशील आता तर तू समजू नको. मी नोकरी करतो. माया पोरीसारखी आहे ते. आता अजिबात तिच्याशी कॉन्टॅक्ट नको करू तू आता. ते नातीन नातू आणि ते पोरगी तू व्यक्त पाहतोय काय आहे तर खाय पिय तू. अजिबात तिथे वाहून मागायचं नाही. चहा द्यायचा नाही. सांगतो तिला मी सगळं. डोक्यावर बसला तू. बायको बोलून नाही राहिली तर जीवाना गेली असती तर काय केलं असतं रे त्या. हा तिला बी भेटतो मी राणीले. तुला काय वाटलं? आई आई तसं काही नाही चाललं. काही नाही बोललो मी. शिकू नको तू. बोलला बी आणि चापट मारली त्या. सविताची सून होती गुड्डी. सगळं सांगितलं मला माझ्या सुनीनं. माझी सून नाही ते पोरगी होय. ते काय वाटलं भांडण करून चापट मारून तिच्या संग कधी पाशीन तर चांगला नाही वागत. हा तुला हाई फोन राहिली. तुला वाटते की ही चालली जाईन. जात नाही ती कुठेच ना. ते लेकरं जातीन कुठेच. लक्षात ठेवतो मी आहे तिच्या पाठीशी बाप म्हणून. बस झाली. बोलू नको आता. डोकं फुटून देईन मय. फुटू दे फुटलं तर. तिकडे मजा करता खातं पितं हटरेनं चरतं आणि बायको इकडे वाट पाहते ती. आता येशील जेवायले मग येशील जेवायले. बिचारी नाश्ता नाही करत. नवरा येईन तर लायकीत आणि याच राजा तू. आता याच्या पुढे कधीच बोलणार नाही तुले मी. त्या मनानं करतो तुले जे करायचं असेल ते. बोलली मी तुले शेवटचा आज. आणि ते पोरगी बी कधीच बोलणार नाही त्यासोबत. बाजूला त्याला तो आला ना बादशाह घरी. तो बोलू नको आता. त्याला बोलू नको. अशीच हाई पाहू दे मग त्याले. आई सविता आली वाटते. सांगू नका तिला आता काही. आली 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 सविता.